नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाचं 29,000 कोटी रुपयांचं अतिरिक्त पॅकेज मंजूर केलेलं आहे। आता ते पॅकेज मंजूर केलेल्या शेतकऱ्यांना कधी मिळणार, कारण की आजपासून म्हणजे आज 7 फेब्रुवारी 2026 पासून केंद्रीय पथक जे आहे महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील पाहणी करण्याकरिता आजपासून ते 27 फेब्रुवारी पर्यंत हे पथक महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि आजपासून येणार आहे। आता हे पथक काय काय पाहणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांची पाहणी करणार आहे, शेतकऱ्यांना कशी मदत मिळवून देण्याकरिता हे पथक काम करणार आहे, या संदर्भात डिटेल मध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन शेती संबंधित व्हिडिओज तुम्हाला आमचे पाहायला मिळतील। तर मित्रांनो, चला तर महत्त्वाच्या माहितीकडे येऊयात। तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की केंद्र सरकारकडे महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून 3 वेगवेगळे प्रस्ताव पाठवण्यात आले होते, ज्याच्यामध्ये 27 नोव्हेंबर 2025 चा पहिला प्रस्ताव, 1 डिसेंबर 2025 चा दुसरा प्रस्ताव आणि 5 डिसेंबर 2025 चा तिसरा प्रस्ताव, आणि हे 3 प्रस्ताव राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवण्यात आले होते, अशी हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारच्या माध्यमातून माहिती दिली होती। आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे सर्व 3 प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती। आणि महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागांसाठी 29,000 कोटी रुपयांचं पॅकेज केंद्राने मंजूर केलेलं आहे, अशी माहिती स्वतः केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आली होती। आणि याच पार्श्वभूमीवर आता या सगळ्या अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील पाहणी करण्याकरिता केंद्राचं स्पेशल पथक महाराष्ट्रामध्ये आजपासून येणार आहे आणि 27 फेब्रुवारी पर्यंत हे पथक महाराष्ट्रामध्ये संपूर्ण अतिवृष्टीग्रस्त पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या असेल तर त्यांची पाहणी, शेतकऱ्यांच्या विहिरीचं नुकसान झालेलं असेल तर त्याची पाहणी असेल, किंवा आपण जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचं इतर नुकसान झालेलं असेल, शेडनेट असेल, शेतकऱ्यांचं गायीचं नुकसान असेल, म्हशींचं नुकसान असेल, किंवा याचबरोबर महाराष्ट्रातले जेवढे पुलांचं नुकसान झालेलं आहे, किंवा महाराष्ट्रातील जे नुकसान झालेलं आहे हे सर्व नुकसानीची पाहणी करण्याकरिता हे पथक येणार आहे। या पथकाच्या माध्यमातून वेगळा स्पेशल रिपोर्ट तयार करण्यात येईल आणि या रिपोर्टच्या माध्यमातून मदत मिळणार आहे। परंतु आपली माहिती आहे की शेतकऱ्यांसाठी ही मदत कशी मिळणार, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून एनडीआरएफ आणि एसडीआरएफ च्या माध्यमातून ऑलरेडी राज्य सरकारने स्वतःचा निधी वापरून शेतकऱ्यांना मदत केलेली आहे। आता ही केंद्राची मदत आल्यावर यामध्ये शेतकऱ्यांना काही मदत होईल का, हा प्रश्न आहे। पण याच्यामध्ये मदत होऊ शकते। हेक्टरी 8,500 प्रमाणे जिरायत पिकासाठी, बागायतीसाठी हेक्टरी 17,500 रुपये प्रमाणे, आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी 22,500 रुपये प्रमाणे, आणि ही सगळी मदत एनडीआरएफच्या निकषानुसार 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत होऊ शकते। त्यामुळे ही मदत आता या पथकाच्या माध्यमातून हा संपूर्ण अहवाल आल्यावर केंद्राच्या माध्यमातून जी अतिरिक्त मदत मिळणार आहे तर ती राज्यातील शेतकऱ्यांना मिळू शकते। आता ही मदत किती शेतकऱ्यांना मिळू शकते, तर तुम्हाला माहितच आहे की सरकारच्या माध्यमातून जे 31,628 कोटींचं जे पॅकेज मंजूर केलं होतं, त्या पॅकेज मध्ये फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांना हे पॅकेज भेटलं होतं। त्यामुळे फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांची याद्या ऑलरेडी सरकारने त्या 31,628 कोटीच्या पॅकेज मध्ये मंजूर केल्या होत्या, ज्याच्यामध्ये 93,94,838 शेतकरी पात्र केले होते आणि या शेतकऱ्यांना निधी मंजूर केला होता। आणि तो निधी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण झालं होतं, ज्याच्यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान असेल, अतिरिक्त 10,000 रुपयाची वाढ असेल, किंवा रबी पेरणीसाठीचं अनुदान असेल, हे सर्व अनुदान शेतकऱ्यांना ऑलरेडी मिळाली होती। परंतु ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नव्हता त्या शेतकऱ्यांना मात्र केवायसी करावी लागली होती, आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी केवायसी करून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही हे अनुदान आलेलं नाही। मग आता हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार, हा सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। आता हे अनुदान पुढच्या काही दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे। परंतु आता याच प्रकारे जे केंद्राच्या माध्यमातून जे पॅकेज जे मंजूर झालेलं आहे, किंवा हे जे पथक पाहणी करणार आहे त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना त्या पॅकेज मधले पैसे भेटले होते। याद्या तर ऑलरेडी तयार आहेत, परंतु या पथकाच्या माध्यमातून विशेष पाहणी करण्यात येणार आहे, आणि ज्या शेतकऱ्यांचं खरंच नुकसान झालेलं आहे, किंवा ज्या भागाचं खरंच नुकसान झालेलं आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये जी जीवितहानी झालेली आहे, किंवा ज्या
ज्या ज्या याचं नुकसान म्हणजे पुलांचं नुकसान किंवा महाराष्ट्रामध्ये जी जी संपत्ती आहे, ज्या ज्या संपत्तीचं नुकसान झालेलं आहे त्या संपत्तीसाठी भरपाई म्हणून केंद्राच्या माध्यमातून विशेष मदत महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य सरकारला दिलं जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला हे 29,000 कोटी जर भेटले केंद्राच्या माध्यमातून तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सुद्धा ही मोठी मदत मिळू शकते. याचबरोबर कर्जमाफीसाठी सुद्धा हा निधी वापरला जाऊ शकतो आणि वेगळ्या पद्धतीने राज्य सरकारला या निधीतून उभारी मिळू शकते. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. जर 29,000 कोटी रुपये जर केंद्राच्या माध्यमातून विशेष पॅकेज महाराष्ट्रातील राज्य सरकारला दिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये निधीची उभारणी होऊन ही मदत सरकारला मिळू शकते. या मदतीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मोठी मदत मिळू शकते आणि इतर सुद्धा जे नुकसान झालेलं आहे जीवित आणि इतर जे काही त्यांना सुद्धा मोठी मदत मिळू शकते. आता आपण जर पाहिलं तर आता हे पथक कशा पद्धतीने काम करणार याचा अहवाल आल्यावर आपल्याला कळेल, परंतु आजपासून हे पथक महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणार आहे आणि 27 फेब्रुवारी पर्यंत हे पथक जे आहे तर ते काम करणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्राच्या माध्यमातून जे 29,000 कोटींचं जे वेगळं पॅकेज मंजूर केलेलं आहे त्या संदर्भात हे पथक येणार आहे. त्या संदर्भात थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास तेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.